या या काय आहे हे? काय काय म्हणा तुला काय करणार आता बघा ना. वाट बघू 4 मिनिटं अं? 4 मिनिटं वाट बघू. हो तर काय. काय करू शकतो आपण त्या ग्रुपवर पण मी बघितलं, कुणीच काही हा रिस्पॉन्स कोणाचाच हो, नाहीये तेच ना. काहीच रिस्पॉन्स नाही. लक्ष्मी तयार आहेत. आल्या का? चला. जय गुरु. जय गुरु जय जय गुरु. गुरु जय गुरु. जय गुरु जय गुरु. जय गुरु जय गुरु. दिलीपजी तुम्ही सुरू करा. करू का? हो करा. लक्ष्मीताई आपण सुरू करूया ना. हो हो, सुरू करूया. हे मी काय विचारते, हे रामस्य लंका प्रतिगमनम आणि वसंत सेनाचं पीडीएफ मिळालं नाही ना आपल्याला? अं, बघायला पाहिजे हा. बहुतेक. काय नाही मिळालं, तेच काय म्हणायला. मिळालं नाही म्हणे. वसंत सेना गमन निवेदनम आणि हा रामस्य लंका प्रतिगमनम हा ह्याच्या पीडीएफ पाठवलेत का? पीडीएफ नसतील पाठवले पण शब्दार्थ आहेत माझ्याकडे. नाही नाही, हा ते ठीक आहे, त्या- ओके. बाकी हा. युट्यूबचं बहुतेक आहे वाटतं, युट्यूबचं असेल वाटा. ह्याचं. हो ते आहे मागचं. हा, पण मला हे नाही आहे ना, अजून पीडीएफ पीडीएफ नाही आलं ना पीडीएफ त्याचं. पीडीएफ सरांकडून घेऊ आपण पूर्ण. अच्छा ठीक आहे, ओके. हो. ते 2 दिवसांनी अजून आले नाही. अजून आता आपण हे करतोय ना, आता कोणतं हो हो हे आता त्रिजटा ना, हा त्याचं आहे. त्रिजटा आता त्रिजटा तुम्ही स्वप्न. हा 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 त्याचं आहे. आता तुम्ही शिकवत हे हो बघतोय ना आपण तेच. त्याच्यात. हा व्हिडिओ टाकतोय हा, आपण आता. ओके ओके. हा, हे व्हिडिओ आहे ना साहेबांचं, हो 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 सरांचं. सरांचं. हं. सरांचं. हा ठीक आहे ठीक आहे, ओके. श्लोक बघितले होते ना त्याचे पहिले? नाही, सुरू हो. नव्हता झाला. नाही, दोन दोन श्लोक झाले. हा, 2 श्लोक झाले होते मला पहिले 2 वाटतं. झाले. हा हो. आवाज ठीक येतोय आहे, ना? परत एकदा सांगतो मी. हो हो येतोय येतोय. जॉईन नाही झाले त्यांना. आज 12वा हं. पाठ आपण करतोय, त्रिजटा 7व्या पाठातलं. त्रिजटा स्वप्न वर्णनम. म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की हे सुंदरकांडातलं हे वाल्मिकी रामायणातलं आहे. आणि ती त्रिजटा नावाची राक्षसीण असते, असं म्हटलं जातं की ती जरा चांगली असते बाकी सगळ्या राक्षसीणींमध्ये. आणि मग तिला काय स्वप्न पडतं आणि मग ती आजूबाजूच्या तिच्या बाकीच्या राक्षसीणींना ती सांगते. तर ततः सीतामुपागम्य राक्षस्यो भीमदर्शनाः पुनः परुषमेकार्थम अनर्थार्थम अथा ब्रुवन्. याचा अन्वय बघितला होता आपण. ततः भीमदर्शनाः राक्षस्यः. राक्षस्यः हे राक्षसी नदीसारखं त्याचं बहुवचन आहे, प्रथमा बहुवचन. नद्यः सारखं राक्षस्यः सीताम उपागम्य. अथ पुन्हा अनर्थार्थम एकार्थम परुषम अब्रुवन. तर त्या भयंकर दिसणाऱ्या राक्षसिणी सीतेकडे जाऊन, सीतेच्या जवळ जाऊन, उपागम्य म्हणजे जवळ जाऊन, आता पुन्हा अनर्थार्थम. अनर्थ म्हणजे अनर्थकारी, आणि ते एकच एक. अनर्थकारी आणि एकार्थ म्हणजे एकच. बाकी काही नाही, एकच एक सारखं परुषम कठोर शब्द अब्रुवन बोलत्या झाल्या. पुढचा श्लोक. सीतां ताभिरनार्याभिर्दृष्ट्वा संतर्जितां तदा राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्यमब्रवीत. त्याचा अन्वय असा आहे, तदा म्हणजे तेव्हा, अनार्याभिः ताभिः. अनार्याभिः ताभिः म्हणजे त्या अनार्या म्हणजे असंस्कृत असंस्कृत त्या सगळ्या अनार्यांकडून हा संतर्जिताम सीताम दृष्ट्वा, घाबरवण्यात आलेल्या सीतेला बघून त्या सगळ्या घाबरवत होत्या ना. तरी तृतीय आहे, म्हणजे अनार्याभिः ताभिः संतर्जिताम, हे कर्मणी धातू साधित. सीताम दृष्ट्वा सीतेला बघून, प्रबुद्धा वृद्धा त्रिजटा राक्षसी. प्रबुद्धा म्हणजे जाणकार समंजस, वृद्ध
त्रिजटा राक्षसी वाक्य म्हणाली. काय म्हणाली बघूया आपण. आत्मानं खादता नार्या न सीतां भक्षयिष्यथ जनकस्य सुतामिष्टां स्नुषां दशरथस्य च. तर अनार्याः आत्मानं खादत म्हणजे असंस्कृत राक्षसिणींनो, तुम्ही स्वतःला खा. एक वेळ स्वतःला खा, पण जनकस्य इष्टां सुता म्हणजे जनकाची आवडत्या मुलीला आणि तसंच दशरथाच्या सुनेला सीतेला खाऊ नका. भक्षयिष्यत म्हणजे खाऊ नका, म्हणजे भविष्य काळात खाऊ नका असं. म्हणजे राक्षसनी खाणार होत्या. हा, त्या तिला घाबरवत होत्या ना, तो आचकटवीचं तोंड करून दात हे करून वगैरे वगैरे असं. तर सीता घाबरून गेली होती ना, म्हणजे असं लौकिक दृष्ट्या असं. आणि मग त्या तर ती त्रिजटा यांना सांगते की तिला तुम्ही खाऊ नका, एक वेळ स्वतःला खा, आत्मानं खादत असं. हा, खाऊ नका की खाऊ शकणार नाही सर. भक्षयिष्यथ. नाही का बरं असं का, म्हणजे भक्षयिष्यथ म्हणजे म्हणजे खावं. तुम्ही खाऊ शकणार नाही, म्हणजे न नाहीये पण खाऊ शकाल असं आहे ना. भक्षयिष्यथ भविष्य का. नाही नाही, आहे तो न भविष्य काळ. भविष्य न भक्षयिष्यथ आहे ना. न भक्षयिष्यथ म्हणजे खाऊ शकणार नाही न असं. बक्षीस नाही, पण नुसतं खाऊ शकणार नाही. भक्षयिष्यथ म्हणजे काय. खाऊ शकाल. शकाल तुम्ही कुठे आलं. शकाल नाही, खाल. तुम्ही खाल असं म्हणजे. म्हणजेच मग खाऊ नका, बरोबर सांगितलं ना सरांनी. नाही का, हा. तुम्ही खाल च्याऐवजी तुम्ही न खाल, नाही तुम्ही असं. म्हणजे नाही तुम्ही खाणार नाहीत असं. हा, तुम्ही खाणार खाऊ नाही असं. नका. हा, नाही पण सुलभाताई म्हणतात ते बरोबर आहे. हे लोटकार नाहीये भक्षयिष्यथ हा. हा, ते म्हणते मी. आपलं हा. साधाच आहे ते. साधा भविष्य काय ते. हा. हा. आणि वरचा एक शंका होती सर मला. प्रबुद्धा म्हणजे झोपेतून जागी झालेली असं आहे ना, कारण आपण बुद्धते म्हणजे जागा होतो. हा, प्रकर्षण बुद्धते म्हणजे जागा झालेली असं. हा, हा. असंही असेल बरोबर, कारण तोपर्यंत ती झोपलेली असेल, म्हणजे डुलकी लागली असेल तिला. आणि मग जेव्हा जागी झाली ती, तेव्हा तिने बघितलं असणार की बाकी सगळ्या राक्षसिणी तिला घाबरवत होत्या. आणि म्हणून ती प्रबुद्धा श्रुद्धा म्हणजे बरोबर आहे तसं. प्रबुद्धा म्हणजे नुसतीच प्रबुद्ध म्हणजे जाणकार किंवा बोध झालेला, पण लौकिक दृष्ट्या प्रबुद्धा म्हणजे जागी झालेली, झोपेतून जागी झालेली असं. बरोबर. पण आणि भक्षयिष्यथ असे. हा, भक्षयिष्यथ म्हणजे खाणार नाही. हा, न भक्षयिष्यथ. आणि भक्षयिष्यथ म्हणजे करवतो, खाववणार नाही असं. समजलं ना. तुम्ही त्या दशरथाच्या सीतेला म्हणजे सीता तुम्हाला खाववणार नाही, खाऊ शकणं नाही याच्यामध्ये. हा, हे भक्षयिष्यथ म्हणजे प्रेरक रूप या अर्थाने जर आपण बघितलं खाल्ली जाणार नाही थोडक्यात. खाववणार नाही किंवा खाल्ली जाणार नाही, तुमच्याकडून खाल्ली जाणार नाही असं असं. हा, तुम्हाला खाववणार नाही असं. बरोबर. म्हणजे खाऊ शकणार नाही असं नाही, खाववणार नाही. नाही, शकण्याचं नाहीच आहे त्यात, पण ते त्याला काय म्हणायचं म्हणून मी ते शकणार म्हटलं. बरोबर. आठवलं. प्रेरक रूप या अर्थाने भक्षिष्यथ नाहीये, ते भक्षयिष्यथ आहे, म्हणून ते खाववणार नाही असं. हा, बरोबर. असे या अर्थाने. पण मग त्याचं कारण ती सांगते, तुम्हाला का खाववणार नाही. हा, तुम्ही खाऊ म्हणजे तिला, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तिला तेच म्हणायचंय की तुम्ही तिला खाऊच शकणार नाही. कारण का, ती आता पुढे जे सांगते, स्वप्नो हि अद्य मया दृष्टो दारुणो रोमहर्षणः राक्षसानाम् अभावाय
भर्तू अस्या जयाय च. का बरं? तर मया म्हणजे माझ्याकडून अद्य म्हणजे आज, हा म्हणजे आता ती झोपेतनं जागी झाली ना, तर तिला ते स्वप्न पडलं हम्म. असणार. दारुण हा रोमहर्षणा स्वप्न हा. कसं स्वप्न पडलं? दारुण, अत्यंत भयंकर. आणि रोमहर्षणा म्हणजे रोमांचकारी. रोम म्हणजे केस, आणि ज्याला आपण म्हणतात केस शहारे येणार असं. रोमहर्षण म्हणजे हा, अंगावर शहार येणार. बरोबर. हा हा शहारे म्हणजे काय? असे आपले बारीक केस उभे राहतात, ताठ होतात ना, त्याला म्हणतात हो हो. रोमांच. एक काटा आला अंगावर आपण म्हणतो तसं. हम्म तर राक्षसांना अभावाय म्हणजे राक्षसांच्या अभाव म्हणजे राक्षस नाहीसे होणार. आणि अस्या हा भरतू, अस्या म्हणजे सीतेची, साची हे काय अस्या म्हणजे हिचा, हिच्या, हिचे किंवा हिचा. साची हा. षष्ठी. हा हो तर हो. षष्ठी भरतू म्हणजे राम. जयाय दृष्टः. भरतू परत म्हणजे षष्ठीच आहे. हिच्या नवऱ्याच्या जयासाठी मी बघितले. जयाय दृष्टः असं. म्हणजे विजय बघितला हा थोडक्यात. पण हे दृष्टा म्हणजे परत कर्मणी धातू साधित आहे. हा नंतर गजदंतमयीं दिव्यां शिबिकामंतरिक्षगां युक्तां हंससहस्रेण स्वयमास्थाय राघवः शुक्लमाल्याम्बरो माल्याम्बरधरो लक्ष्मणेन सहागतः. तर राघव हा म्हणजे तिचा नवरा म्हणजे राम, शुक्लमाल्याम्बरधर म्हणजे सफेद किंवा शुभ्र माळा आणि वस्त्र अंबर असा घातलेला. गजदंत महिम, गजदंत म्हणजे हस्तिदंती, अशा अंतरिक्षगाम म्हणजे अंतरिक्षातून गमन करणाऱ्या हंस सहस्रेण युक्ताम 1000 हंसांनी युक्त अशा शिबिका, शिबिकेतून स्वतः आस्थाय म्हणजे तिथे स्थित होता. आणि लक्ष्मणेन सह आगत, आणि लक्ष्मणासह आला. आगत म्हणजे परत धातूसाठी असा. परत सांगा सर. तिचा नवरा जो आहे राघव, तो शुभ्र पांढरी शुभ्र माळा आणि वस्त्र धारण केलेला असा. नंतर हस्तिदंती अंतरिक्षात गमन करणाऱ्या आणि सहस्र हंसांनी युक्त शिबिकेत स्वतः बसून लक्ष्मणासह आला. समजलं? शिबिका म्हणजे पालखी. हो हो. ठीक आहे. नंतर स्वप्ने चाद्यमया दृष्टा शुक्लांबरावृता दिलीपजी, सागरेण परिक्षिप्तम. आहेच. हा, आस्थाय हे कसं बनलेलं आहे रूप? कारण की स्थातिष्ठ आपल्याला माहिती आहे. बरोबर. आ अधिक स्था असणार आहे आणि आस्थाय. म्हणजे आस्थाय म्हणून चतुर्थी विभक्तीचा भास होतो. आहे. आरूढ होऊन असा अर्थ आहे त्याचा. आ अधिक स्था. स्था लप प्रत्यय केलाय. लप प्रत्यय त्याला. आणि तिथे युद्धांत पूर्व आरूढ होऊनच अर्थ दिला त्याचा. चतुर्थी विभक्ती येईल की नाही काय माहिती, कारण ते अव्ययासारखं आहे ना, त्यामुळे नाही येणार ते. विभक्त नाही येणार. नाही, ते लप प्रत्ययाचा तो य आलाय असं मला वाटतं. लेफ्टचा आहे बरोबर. आस्थाय म्हणजे आरूढ होऊन. आपल्याला त्या ह्याच्यात होतं का, घोड्यावरती आरूढ नाही, सैन्य ते आरोह्य होतं. ते आरोह्य आरोह्य. होतं.
हा. म्हणजे पण तिथे पण तो य आला ना, हा, तिथं आरूढ तसं आरोही होतं, तसं हे अस्थायी आलं. हा असंच वाटतंय. हा बर बर बर, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात. हा, Yes. ल्यप प्रत्यय असेल तर मग ते हा, बरोबर हा. आहे. येस. थँक्स प्रसाद, तुम्ही शिबिका म्हणजे येत जा बरं का. सरांना ते कालचं प्रसादजींचं विचारायचं होतं ना. काय ते काय? श्याम प्रसादजींची कालची जी शंका होती ती खरी सरांना विचारायची, पण आज तो नाही काय आपण होती त्यांची शंका? पीडीएफच शंका काय काय होती? बरं? नाही का त्यांनी स्नुषाम द्वितीय सगळं सीताम स्नुषाम नाही, ते झालं ना क्लिअर. वर्णन जे केलं ते झालं ना क्लिअर. ते झालं. एक मिनिट सांगतो मी हो तुम्हाला. का? पांढरी शुभ्र माळा एक मिनिट. आणि वस्त्र धारण केलेला असा. बघू. नंतर एक मिनिट. हस्तिदंती, ते बघायला नाही दाखवत आहे ना मला. नंतर हस्तिदंती अंतरिक्षात गमन. हे जे आहे ना वाक्य, हा आकाशमार्गे गमन करणारा. हे पहा, हे आर्य हा यूयम आत्मानं खाद्य. हा तुम्ही स्वतःला खा, इथपर्यंत झालं ते. जनकस्य हा इष्टाम सुताम, श्याम स्तुताम स्नुषाम जनकस्य स्नुषाम च सीताम. म्हणजे तिला सांगायचं सीता, म्हणजे सीतेला हे सांगायचं तिला. सीतेची तिने विशेषण लावली. कोणती? बर जनकस्य इष्टाम सुताम, जनकाची आवडती मुलगी. आवडते. दशरथस्य स्नुषाम, म्हणून दशरथ ती म्हणजे जनकाच्या आवडत्या मुलीला, दशरथाच्या आणि सुनेला म्हणजे सीतेला न दशरथ न तुम्ही खाऊ न शकत नाही. भक्षयिष्यत्. हा. खाऊ शकणार नाही. आता ते त्यांचं ते चर्चा झाली ना आता त्या. हो, आता चर्चा झाली. हा. हो हो ऐकायचं पण तुम्हाला तरी परत ते? त्यांचं नाही आता नाही आलं माझ्या, पण तरी सुद्धा प्रसादजींचं असं म्हणणं होतं की इष्टाम सुताम, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे द्वितीय येत आहे का नाही, काय ते मुळात आपण मुळात सरांचं- काय आहे, सीतेला खाऊ नका. सीतेला हा. खाऊ नका म्हणजे सीताम. मग सीतामचे जे विशेषण आहेत, पहिलं विशेषण त्यांनी हा काय म्हणून घेतलं ती की सगळी काय हा, दशरथाची मुलगी, दशरथाची सून आलं आणि लक्षात. जनकाची मुलगी, त्या दोन्ही पण द्वितीय आलं. गेल्या. हा, ते बरोबर ते ते लक्षात आलं होतं, पण इथे इष्टाम जे आहे ना शब्द, हा. तर आपण काय म्हणतो, इष्ट देवताभ्यो नमः म्हणतो. हो म्हणजे मग त्याचा अर्थ आवडत्या देवता का योग्य देवता? नाही, तिथं योग्य देवता, इथं योग्य नाही म्हणता येत. इष्ट हा, मग देवता आवडता इकडे. आवडती पण म्हणता येईल. इष्ट देवता म्हणजे माझी आवडती हा देवता इष्ट असं म्हणजे होऊ मला आवडतं. किंवा इष्ट देवता म्हणजे मला योग्य असलेले देवता. म्हणजे बरेचदा काय असतं, आपले गुरु सांगतात की तुमची इष्ट देवता ही आहे. म्हणजे कुलदेवता एक वेगळी असते आणि इष्ट देवता वेगळी असते. म्हणजे तुम्हाला मदत करणारी ही देवता आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हिची तुम्ही ही प्रार्थना करा किंवा हा मंत्र म्हणा. त्यावेळेस ती नाही का आपल्याला दिली. इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः दोन्ही. त्यावेळेस इष्ट देवता अभ्यो नमः असतं त्या ठिकाणी, मनोबुद्धी म्हणतात ते. आणि इथं मात्र इष्ट म्हणजे आवडती आहे आपल्याला, प्रिय असलेली. बर, मग आप्तेष्ट म्हणून आपण जेव्हा म्हणतो, आणि इष्ट तर मग हा. आप्तेष्ट म्हणजे आपले आवडते नातेवाईक का योग्य नातेवाईक? नातेवाईक दोन्ही होईल. हा, योग्य म्हणा, आवडते म्हणा. आवडते जास्त होते आप्त आणि इष्ट. योग्य असतात ते जे आहे ते आहेत. आता आवडतेच म्हणावं लागेल त्याला. माझे आप्त आणि मला इष्ट असलेले नाही. आपण नाईलाजाने त्यांना आवडून घेतो, ही गोष्ट वेगळी. शेजारी आणि नातेवाईक बदलता येत नाही ना, घर बदलल्याशिवाय. चला पुढे. चला. हो, थँक्यू. करणाऱ्या थँक्यू. आणि सहस्र हंसांनी युक्त शिबिकेत स्वतः बसून लक्ष्मणासह आला. समजलं? शिबिका म्हणजे पालखी. हो ठीक आहे. नंतर स्वप्ने चाद्यमया दृष्टा सीता शुक्लांबरावृता सागरेण परीक्षित श्वेतं पर्वतमास्थिता. तर आता ही सीता सुद्धा सीता शुक्लांबरावृता वर्णन आहे. सागरेण परिक्षिप्तम. सीता सुद्धा शुभ्र वस्त्राने आवृत्त होती, नेसलेली होती तिने.
सागरेण परिक्षिप्तम. आणि कशी होती ती? सागराने वेढलेल्या श्वेतम पर्वतम आस्थिता. श्वेत पर्वतावर ती बसलेली होती असं माझ्याकडून तिला असं बघण्यात आलं स्वप्नामध्ये. असं मया इथे अस्तिता एक स्वप्ने रूप आलं बघा दृष्टा. प्रसादजी. हा, आजच्या माझ्या स्वप्नात मी तिला असं बघितलं, माझ्याकडून बघण्यात. हे धातू साधित आहे हो अस्थिता. हो अस्थिता. अस्थिता. हो हो सीता, भास्करेण प्रभा अस्थिता, यथा. आवृता. याच्यामध्ये धातू साहित खूप आहे या पाठामध्ये. दिलीपजी जरा हो, थोडं बरोबर. अलीकडे घेता का? हा, मागचं पान असेल कदाचित. अजून मागे येऊ. परिक्षिप्तम म्हणजे काय? वेढलेला वेढलेली वेढलेला. वेढलेली. बर. सागराने वेढलेला पांढऱ्या पर्वतावर बसलेली. परिक्षिप्त. अवगुंठ येते ना, तसंच काय जर वर्ड होतं ना आपलं. हा, अवगुंठ ते वस्त्र तिने. नाही म्हणजे अशी गुंडाळलेली पूर्ण अशी का आवृत. परी हा, परी आणि क्षिप. क्षिप म्हणजे फेकणे याचा अर्थ झाला. त्याचा हा, कृदंत हा. झाला, वेढलेले असं ते. त्याला हा, तर प्रत्यय हा. पण लागला. पण मग तुमच्या भाषेत जर का भाषांतर केलं मी तुमचं बघून, तर परिक्षेप म्हणजे सर्व बाजूनी फेकलेलं. हा, वेढलेलं. वेढ. फेकलेलं म्हणजे वेढलेलं असं ते. ते वेढलेलं. हा, त्याला त प्रत्यय लागला, त्याचा अर्थ बदलला. पण तो प्रत्ययाने कधी अर्थ नाही हो बदलत, नेहमी उपसर्गाने अर्थ बदलतो. आहे पण ते दिलंय. अहो म्हणजे पण मी वेढलेलं, ऐका ना, वेढलेलं आहे म्हणजेच ते सगळ्या बाजूने त्याला असा घेराव घातल्यासारखं आहे ना. नाही नाही, ते मला नाही, पटलं. मी परीक्षित बनला का शब्द? त्या क्षिप पासून हा बनलाय. क्षिप शिप धातूपासून म्हणजे बनला. फेकणं. हा, आणि परी त्याला हा. उपसर्ग लागला. आणि हो, तर त्याला हे लागलं, प्रत्यय कृदंत. लागला. अच्छा, म्हणजे क्षिप्त म्हणजे फेकलेला, पण हा परिक्षिप्त झालं की तो वेढलेला हा, होतो. वेढलेला असं त्याचा वेढलेला. अर्थ हा, म्हणजे बदलला. हा उपसर्गामुळे पूर्णपणे हा त्याचा हा, अर्थ बदलून अर्थ गेला. बदलला. हा, हा हा, हा. हा. कारण मी का विचारतोय हे, तर हा, प्रतिक्षिप्त हा एक शब्द मी कुठेतरी हो, वाचला होता. प्रतीक्षिप्त आपला गेलेला आहे क्रिया त्यांचा. प्रतिक्षिप्त क्रिया असते ना. हा, प्रतिक्षिप्त क्रिया, इनव्हॉलेंटरी ऍक्शन. हा 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 हा. म्हणजे आपला जो श्वास आपण घेतो ना, हो ती हो, प्रतिक्षिप्त बरोबर क्रिया आहे. आहे. क्रिया. हो, बरोबर. म्हणजे ते आपल्याला असं मुद्दामून नाही करावं लागत, ते करेक्ट आपसुक करेक्ट. होतं. हो हो, पण होतं. पण अनकंट्रोल्ड आहे प्रसादजी, ते. हा, बोला. आपल्याला मागे धड्यात सांगितलं होतं की उपसर्गामुळे अक्षरशः अर्थ उलटा सुद्धा होतो. होतो नाही होतो. नाही, हा. म्हणूनच मी बघत होतो की म्हणून हे तो कसं हा होत आहे. केवळ बदलतो, केवळ वेगवेगळं त होतं. प्रत्ययामुळे नाही, ते परी उपसर्गामुळे पण झालं. हा, कुठला ठीक आहे ठीक आहे. कुठला उपसर्ग लागला की काय अर्थ होतो ते आपल्याला. हो, हा, ते दिलंय ते. आपण शिकलोय प्रवेश मध्ये. हो हा, हो. सर सांगताना नेहमी म्हणतात परीचा अर्थ जनरली सर्व बाजूनी असा हो घ्यायचा. हो हो. हो हो म्हणजे हो हो. परिसीमा म्हणजे सर्व बाजूची हो, सीमा जी आहे त्याच्या पलीकडे. बरोबर. बरोबर. म्हणजे रागाची परिसीमा झाली. हम्म. म्हणजे त्या सर्व बाजूनी जी सीमा आहे त्याच्या पलीकडे आपला राग गेला. बरोबर. म्हणून सीमेच्या पलीकडे. मी ते डॉट कनेक्ट करतोय बेसिकली पल्लवी ताई. येस खरंय, येस, खरंय. परी जिथे जिथे येईल तिथे. सर्व बाजूनी. बर, ठीक आहे. परिचित हम्म. हा पण तसाच एक शब्द आहे. सर्व हा, बाजूनी ज्याची परिच्छेद. ओळख आहे. परिच्छेद, परिक्षिप्त, परिसीमा. परिच्छेद म्हणजे ज्या तुकड्याला बाउंड्रीज हा, आहेत, करेक्ट करेक्ट. सर्व बरोबर बाजूनी बाउंड्रीज आहेत. बरोबर, परिच्छेद. येस, करेक्ट. आलं लक्षात. ठीक आहे, ओके, माझ्याकडून चालेल, तिला पुढे जाऊ. असं बघण्यात आलं छान स्वप्न. छान. असं मया अद्य स्वप्ने दृष्टा. हा, आजच्या माझ्या स्वप्नात मी तिला असं बघितलं, माझ्याकडून बघण्यात. रामेण संगता सीता भास्करेण प्रभा यथा. मग पुढं काय की रामेण संगता सीता म्हणजे रामासहित सीता होती. कशी होती? भास्करेण प्रभा यथा. भास्कर म्हणजे सूर्य. हा, सर सूर्याबरोबर जशी त्याची प्रभा किंवा त्याचं तेज असते, तेज. म्हणजे सूर्यापासून तुम्ही
त्याची प्रभा वेगळी काढू शकत नाही, तशीच रामापासून सीतेला तुम्ही वेगळं काढू शकत नाही. म्हणजे ती रामातच एकरूप होती. जशी सूर्यामध्ये त्याची प्रभा एकरूप असते, तशीच सीता रामामध्ये संगीत होती किंवा एकरूप होती असं. मग पुढे राघवंश पुनर्दृष्ट. मग पुन्हा मी राघवाला बघितलं. चतुर्दंतम महागजम आरूढ शैल संकाशम चचार सह लक्ष्मण. लक्ष्मण. हा. आता पुन्हा इथे पुनर्दृष्टा म्हणजे इथे पाहिजे पुनर्दृष्टा म्हणजे पुन्हा बघितलं. पुनः राघवश्च चतुर्दंतम शैल संकाशम महागजम. म्हणजे पुन्हा रामाला चतुर्दंतम म्हणजे 4 दात असलेला असलेल्या शैल संकाशम. शैल संकाशम म्हणजे पर्वतासारखा दिसणारा. शैल म्हणजे पर्वत. पर्वतासारख्या दिसणाऱ्या महागजम आरूढ, मोठ्या हत्तीवर आरूढ असलेल्या त्याला रामाला माझ्याकडून बघितल्या गेलं. मया दृष्ट्या आम्ही बघितलं. आणि सह लक्ष्मण हा चचार, आणि तो लक्ष्मणासह चरती म्हणजे चचार म्हणजे चर धातूचा भूतकाळ आहे. चचार म्हणजे तो लक्ष्मणासह आला, असं चालत होता किंवा आला असं. ततस्तौ नर शार्दूलौ दीप्यमान स्वतेजसा शुक्लमाल्याम्बरधरौ. हा काही आहे का? हा, इथे शैल संकाशम म्हणजे काय? शैल म्हणजे पर्वत, डोंगर. पर्वत. संकाशम म्हणजे सारखा. ओ अच्छा. संकाश हा शब्द वेगळा वाटतो ना? गेलेला आहे आपल्याला संकाशम. हो का? गेल्या सारखा. शैल सारखा म्हणजे शैल म्हणजे पर्वत, पर्वतासारखा. पर्वतासारखे ते महागजम. सम न वापरता संकाश का वापरलं हे मी बघतोय. समच आहे ना ते. त्याचा ते संकाशचा पुन्हा पाहावं लागेल काय ते ब्रेकअप काय ते. पण त्या संकाश मध्ये सम आहे. बर. सम अधिक काशम असं काहीतरी आहे का? शैल अधिक संकाश, पर्वतासारखा. संकाश म्हणजे समकाश असा येतात. सम आणि कॅश पुन्हा काय बघावं लागेल त्याला, किंवा सांगतो समकाश काय. बर. ओके. हा, ते लक्षात आलं की शैलासारखा काहीतरी असं असेल. तो समास कळला, पण संकाश हे नक्की कसा वापरतात शब्द? ठीक, सांगतो. आणि मग प्रश्न येतो की मग संकाश आणि आकाश त्याचा काही लिंक आहे का? त्यानंतर आहे का? हा. तेजसा दीप्यमानव. स्वतःच्याच तेजाने असे तेजस्वी, असे दीप्यमानव म्हणजे असे झळकणारे असे. त्या दीप्यमानव शुक्लांबर धरौ तौ नर शार्दीलौ, हे सगळं काय द्विवचन आहे. राम हा रामौ, राम हा तसं. तर ते दोघही कसे होते, तर अत्यंत स्वतःच्याच तेजाने झळकत होते, दीप्यमान होते. शुक्ल माल्याम्बर धरौ. नंतर शुभ्र माळा आणि वस्त्र धारण केलेले ते नर शार्दूलौ. शार्दूल म्हणजे सिंह. नर शार्दूलौ म्हणजे नरसिंह. जानकीं पर्युपस्थितौ. जानकी जवळ, पर्युपस्थितौ म्हणजे परी म्हणजे जवळ, आणि उपस्थित आले म्हणजे जानकी जवळ ते उपस्थित झाले किंवा ते जानकी जवळ आले. दिलीपजी, हा तुमचा गुगल क्रोम आम्हाला दिसतोय. अरे तुम्हाला कसं काय चाललंय? नाही, कारण की तुम्ही शेअर करताय म्हणून, बाकी काही नाही. ओके. बाकी काही नाही, आम्हाला कसं दिसेल. दुसरं करायला पाहिजे. ओके. हा नाही, एक मिनिट जरा. मगाशी ते नरसिंहाचं कुठे गेलं होतं? नर शार्दूल. एक मिनिट. ततस्तौ नर शार्दूलौ दीप्यमानौ स्वतेजसा शुक्लां माल्याम्बरौ जानकीं. हा, म्हणजे हे द्वितीय वगैरे आहे का वचन? द्विवचनी आहे.
तेच का बरं पण म्हणजे द्विवचनी दोघं आहेत कसं ना, आहे? दोघं राम आहेत आणि ना ते. लक्ष्मण. राम आणि सीता. नाही, राम आणि त्याच्या सीता जोडी, राम आणि सीतेच्या जोडीबद्दल चाललंय. हा हा बर. ततः ततः तौ नरशार्दूलौ इथे राम आणि दीप्यमानौ. राम आणि लक्ष्मण आहेत. राम आणि लक्ष्मण, अच्छा, सह नरसिंहासन. लक्ष्मणा. हा, म्हणजे हा. 8व्या त्या श्लोकामध्ये लक्ष्मणाचा उल्लेख आहे आणि त्याच कंटिन्युएशन आहे. असं म्हणजे कारण नरसिंहासारखं आणि दैदिप्यमान हा, मी तेच म्हटलं, ते म्हणजे सीतेला तर लागू नाही पडलं. सीतेला नाही लागू हा. पडलं. हा. बर बर आणि बर. पुढे हा, त्यांनी जानकीम पर्युपस्थितौ म्हटलंय ना, म्हणून. बर बर. हा, बरोबर आहे. जानकीम पर्युपस्थितम. हा, इथे जानकीचा उल्लेख आहे, तो हा, बरोबर वाटतंय. सीता जवळ गेला तो जवळ पुन्हा गेला. आलं परी उपस्थित असं झालं. हा, मग आता इथे पर्युपस्थित. परी म्हणजे सर्व बाजूनी नाही होत का? जवळ गेला तो जवळ गेला. असं. पण आपण स्थित होणे म्हणजे जवळ जाऊन उभे राहणं, बरोबर? हा हा, म्हणजे ते जवळ गेला, त्याच्या जवळ आला किंवा सीतेच्या हा, मग जवळ आता आला. इथे परी अधिक उपस्थित हा उपस्थित नाही आहे. कळत आहे. हा, परी उपस्थित. हा, याचा अर्थ काय मग? उपस्थित जवळ म्हणजे जवळ जाऊन उभे राहणं. उभं राहिला. हा, मग परी उपस्थित म्हणजे काय? परी उपस्था, समोर उपस्थित झालेले. आता हे परी म्हणजे होतच समोर आहे. का घेतलं? हो ना, त्या हो, हेच तर गोळतात. जानकी समोर उभे राहिले. तिला ते दिसतंय ना स्वप्नात. हा, नाही, बरोबर आहे, समोरच आहे इथे अर्थ. फक्त गोंधळ कसा होतोय, कधी परीचा अर्थ सर्व बाजूनी म्हणतात आणि कधी समोर म्हणतात. मग ते 2 अर्थ होऊ शकते. पुन्हा परी एकदा पाहावं लागेल. कारण ते हे त्याची लिस्ट पाहावं लागेल पुन्हा एकदा. परी म्हणजे काय काय अर्थ आहे की नाही? ही कोण परी असं लिहिते. हो ना, म्हणजे आपल्याला मग ते फक्त परीच दिसते. परी, सीमा सगळं येतं मग त्यामुळे. हो ना. ते काही म्हणजे आता आपण अर्थ काढतोय, कॉन्टेस्टच्या ह्याने वेगळे वेगळे येतात असं हा, तेच. वाटतं. आता हा, ते बघावं बरोबर आहे परीचे पल्लवी, ते कोणते कोणते तसंच अर्थ असणार. येतात उपसर्गाचे ते बघावं लागेल. कॉन्टेक्स्टनी बदलत असावा कदाचित उपसर्गाचा पण अर्थ. हा हा. ठीक आहे. ओके ओके, तर आलं लक्षात. पत्नी सीतासह तो जवळ आला. हो ना, नरसिंह नरसिंह सारखे जानकी जानकी जवळ आले. परिउपस्थितौ. जानकी जवळ परिउपस्थितो म्हणजे परी म्हणजे जवळ, आणि उपस्थित आले म्हणजे जानकी जवळ ते उपस्थित झाले किंवा ते जानकी जवळ आले. हा. इहोपयात काकुत्स्थ सीतया सहभार्यया पण म्हणजे दिलीपजी, आपण भ्रात्रा. लहानपणी वर्गामध्ये आपण जेव्हा म्हणायचो ना, सर विचारायचे हजेरी घेताना, परांजपे उपस्थित म्हणायचो आपण. पण म्हणजे याचा अर्थ जवळ उभे आहोत का आपण गुरुजींच्या समोर आहोत असं म्हणायचंय मग. प्रेझेंट प्रेझेंट उपस्थित मध्ये प्रेझेंट. त्यावेळेला म्हणजे मी इथं आहे एवढं अर्थ करतोय. मी आहे, हा, प्रेझेंट आहे. ते माहितीये मला, पण मी आता म्हणजे त्याचा खरा अर्थ शब्दार्थ बघतोय उपस्थित लक्ष्मीजी. शब्द का आला असं म्हणजे? हा हा, ओके हा, ओके. उपस्थित आपण का म्हणायचो? उप आणि स्थित म्हणजे मग आपण समोर उभा. मग इंग्रजी आहे, वगैरे मी तिथे आहे. इंग्रजी वगैरे ते यस सर पण म्हणायला लागलो मग तिथे. येस सर, येस मॅम. उपस्थित, स्थित म्हणजे उभा असणे. उभा, उप म्हणजे समोर असं पण आहे. समोर उभा, उपस्थित. हा, गुरुजींच्या समोर मी उभा आहे. आहे किंवा म्हणजे जवळ. वर्गात आहे. किंवा वर्गात मी आहे. गुरुजींच्या जवळ आहे. मी गुरुजींच्या जवळ उभा आहे. हा, मग आता नाव इट मेक सेन्स. उपस्थित मी का म्हणायचो? आहे ना, तुम्ही वर्गात उपस्थित आहे. विमाने. पण संस्कृतच्या वर्गात बराच वेळेला अनुपस्थित असतो. तर तुम्ही अमेरिकेत असता ना म्हणून. हो ना, काय करणार. बरं, चला पुढे. हो, चालेल, घ्या पुढे. जॉब आहे ना त्यांचा. काकुत्स्थ म्हणजे ज्यांच्या वंशात ककुत्स्थ नावाचा एक पुरुष होऊन गेला इक्ष्वाकू वंशात, म्हणून त्याला रामाला काकुत्स्थ, रामायणात पण त्याला आपण काकुत्स्थ म्हणतो ना तसं. तर त्या काकुत्स्थ हा एक श्लोक आहे ना, काकुत्स्थ पुरुष पूर्ण. ऐका ऐका पूर्ण.
आहे ना. हो. ऐका 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 पुढे. तो राम सीता म्हणजे आपली पत्नी सीतेसह इथं आला. इह म्हणजे येथे, उपयाता म्हणजे जवळ आला, इथे जवळ आला. भ्रात्रा लक्ष्मणेन सह विमाने पुष्पके स्थितः. नंतर आपला भाऊ लक्ष्मणासह विमानात, तो पुष्पक विमानात बसला. पुष्पके विमाने स्थितः, पुष्पक नावाच्या विमानात तो बसला. म्हणजे थोडक्यात राम इथे आला आणि सीतेला, राम लक्ष्मण आले आणि इथनं सीतेला घेऊन गेले, असं त्रिजटा सांगते. मग ती पुढं सांगते, नहि रामो महातेजा शक्यो जेतुं सुरासुरैः राक्षसैर्वापि सर्वैर्वा स्वर्गः पापजनैरिव. मग याचा अन्वय असा की महातेजा हा राम, हा म्हणजे खूप तेजस्वी असा राम, सुरासुरैः राक्षसैः वा अपि सर्वैः वा. हा राम कसा आहे, अत्यंत महातेजस्वी आहे. आणि सुर म्हणजे देव, असुर, राक्षस आणि या सगळ्यांना, आणि या सगळ्या म्यूट करा, म्यूट करा. सुद्धा जसं स्वर्ग हा पापजनैः इव जेतुं न शक्य, जसं पापी लोकांना स्वर्ग जिंकणं जसं शक्य नसतं पापी लोकांना, कारण स्वर्ग प्राप्ती कोणाला होते, जे पुण्यवान आत्मे आहेत त्यांनाच स्वर्ग प्राप्ती होते. पण जे पापी जन असतात त्यांना स्वर्ग मिळूच शकत नाही. तसंच सुर देव, असुर, राक्षस किंवा हे सगळे मिळून जरी गेले तरी महातेज रामाला ते जिंकू शकत नाही, महातेजस्वी रामाला ते जिंकू शकत नाही. असं कळलं? तो पल्लवीताई काकुस्तभ कुठला होता तो श्लोक? ठीक आहे. हो, आता पुढचं होऊया. पुरुष पूर्ण नहि राम कौसल्ये योरगुत्तमा. रामरक्षा. रामरक्षा, तेच मला ते एकदम आठवला तो, म्हणून. अहो, ते रघुवंशाच्या ह्याच्यामधनं काकुस्थ म्हणून तो होता ना राजा. हो, आम्हाला कुठे माहिती आहे. रामाचा पूर्वज येतो, पूर्वज आहे. महापराक्रमी होता, त्याने स्वर्गावर स्वारी केली होती. इंद्राला बैल केलं होतं त्याने, त्याच्यावर बसून गेला होता. बघा, सगळा दिलीप माहिती. त्यामुळे काकुत्स पुरुष काकुत्स वंश महापराक्रमी राजा होता. हो. मया दृष्टो मुंडस्तैलसमुक्षितः. किती मिनिटावर थांबतोय बघा. उद्या तिथे चालू करू. करवीर कृतस्रजः रावणश्च हा, क्षितव नको पाहिजे, मुंडम. मुंड हा 20 मिनिटं. आपलं शिल्लक आहे 4 मिनिटं. मुंड तैल आता इथे ना सरांनी खूप छान सांगितलंय बरं का. आणि तेल अंगाला चोपडलेलं आहे. रावण कसा तिला स्वप्नात दिसला तर मुंड म्हणजे मुंडन केलेला, तैल समुक्षिता, तैल समुक्षिता म्हणजे तेल, सगळं तेलकट शरीर त्याचं झालेलं, पूर्ण तेलाने नालेला असा. रक्तवासा, रक्तवासा म्हणजे लाल कपडे घातलेले आहेत. करवीर कृतस्रज, आणि त्यांनी करवीर म्हणजे कण्हेर, तर कण्हेर रचतीने हार घातलेले आहेत. आणि पिबन्मत्ता, आणि पिबन्मत्ता म्हणजे पिऊन तो मत्त झालेला आहे, म्हणजे शुद्धीवर नाहीये असा मी त्याला बघितला. तर असं हे जे स्वप्न, सर परत एकदा सांगा ना. मया म्हणजे माझ्याकडून रावणाला मुंडन केलेला म्हणजे टक्कल असलेला, तेलाने माखलेला, तैल समुक्षिता म्हणजे तेलाने माखलेला. उक्षिता म्हणजे ज्याला आपण, त्याच्यापासून आपल्या मराठीत औक्षण हा शब्द आलेला आहे ना, त्याचा तोच हा शब्द आहे उक्षिता. म्हणजे पण इथं तेलाने माखलेला पूर्ण असं.
रक्तवासाः वास म्हणजे वस्त्र